तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर ते खामगाव महामार्ग दरम्यान अनेक बायोडिझेलचे अवैध पंप थाटले आहेत। मात्र या बायोडिझेल पंपावर कारवाईचा केवळ फार्स केल्याचं भासवलं जात आहे। बायोडिझेल पंपाच्या टाकीमध्ये गुदमरून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। तर नुकतंच मलकापूर शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या एका टँकरला ताब्यात घेतला आणि पुढील कारवाईसाठी तो मलकापूर तहसीलदार यांच्या स्वाधीन करण्यात आला। मात्र कुठलीच कारवाई न करता तहसीलदारांकडून हा टँकर सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या संदर्भात पोलीस स्टेशनला कुठलाही अहवाल किंवा फिर्याद अजूनपर्यंत तहसीलदारांमार्फत दिली नसल्याची माहिती ठाणेदार गणेश गिरी यांनी दिली आहे। तर तहसीलदार सोनूने यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे। या संपूर्ण प्रकरणात तहसीलदारांची संशयास्पद भूमिका असल्याच्या जोरदार चर्चा जिल्ह्यात चालू झाल्या आहेत। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। रात्रगस्ती दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुजरात पासून गाडी GJ 18BW 8307 ही संशयितरित्या ऑइलचे करीत आहेत। याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला लावलेले होते। त्यानंतर तहसीलदार साहेब मलकापूर यांच्याशी पत्रव्यवहार केला व पुढील कारवाईबाबत त्यांना अहवाल देण्यास सांगितलेले आहे। अद्यापर्यंत आपल्याकडे त्यांच्याकडून काही कारवाईचं पत्र वगैरे आलेलं आहे तर किंवा फिर्याद दिली आहे का त्यांनी? अद्याप तो फिर्याद दिलेली नाही। सर, त्या चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठून हे वाहन आलं होतं आणि कुठे जात होतं काही माहिती? चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचे वाहन अहमदाबाद गुजरात या ठिकाणून निघून नागपूर या ठिकाणी जात होते।